हा जन्म पुन्हा नाहीये. जेव्हा आपण जन्मलो, त्यावेळेलाच आपल्यातली अद्वितीयता सुद्धा जन्मली. अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते? बघा या जगात किती लोक आहेत, पण प्रत्येकाकडे अशी एखादी गोष्ट आहे जी इतर कोणाकडे नाहीये. प्रत्येकाची एक वेगळी जीवनशैली आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये एक वेगळी कला आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत आणि प्रत्येकाच्या जन्माचा हेतू सुद्धा वेगळा आहे. तुम्ही कधी असं ठरवलंय, की तुमची ही जी अद्वितीयता आहे ही शोधायची आणि ही आपल्या कामांमधून व्यक्त करायची? बघा, आपल्यातली ही जी अद्वितीयता आहे, ही आपल्याला शोधायची आहे. ती आपल्याला आपल्या कामांमधून व्यक्त करायची आहे. तुमची इच्छाशक्ती जितकी तीव्र असेल, जितकी काळ ती टिकेल, तितके दिवस तुमच्या हातून अद्वितीय कार्य घडत जाणार आहे. तुमच्या जीवनाला जर तुम्हाला अर्थ द्यायचा असेल, तर स्वतःमधली अद्वितीयता शोधायला सुरुवात करा. कशी शोधायची ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण नेहमी आपल्या चॅनलमधून चर्चा करत असतो. आपल्या अंतरंगामध्ये अशी एक प्रेरणा असते, जी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण काय कार्य करायचं आहे, त्याच्याबद्दल मार्गदर्शन करत असते. आपण ना आपल्या बालपणामध्ये या प्रेरणेशी जोडले गेलेलो असतो. पण जसजसं आपण मोठं होतो, तसतसे अनेकांचे मतं आपल्या जीवनामध्ये इन्व्हॉल्व व्हायला लागतात आणि मग आपण त्या प्रेरणेपासून कुठेतरी दूर जातो. अनेक नातेवाईक, अनेक मित्र-मैत्रिणी, आपले पालक यांच्याशी चर्चा करत असताना आपली मतं बदलत जातात. आपण स्वतःपासून थोडंसं दूर जातो. आपण प्रत्येकाकडून मार्गदर्शन घेतो आणि आपल्या आत जे दडलेलं आहे, आपल्या आतला जो आवाज आहे, आपल्या आतून येणारं जे मार्गदर्शन आहे, ते आपण कुठेतरी विसरून जातो किंवा त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि कदाचित आपण स्वतःपासून दूर गेल्यामुळेच निराशेला सामोरे जातो आणि जगण्यामध्ये काहीतरी अपूर्ण आहे असं आपल्याला वाटायला लागतं. म्हणून आपल्याला काय करायचंय, त्या आंतरिक प्रेरणेला पुन्हा एकदा जोडलं जायचंय. आपण लहानपणी असं काय करायचो? अशी कोणती गोष्ट होती जी अगदी आपल्यामध्ये उठून दिसायची किंवा अगदी आपण सहज ती करायचो. आपण आनंदाने त्या गोष्टीला स्वाधीन जायचो. ती गोष्ट आपल्याला पुन्हा एकदा शोधायची आहे आणि ती गोष्ट आपल्याला आता आपल्या जीवनामध्ये घेऊन यायची आहे. मला सांगा, तुम्ही शालेय जीवनामध्ये असताना जर उत्तम कबड्डी प्लेयर असाल, तर तुम्ही आता कबड्डी खेळू शकता का? नाही. कुठेतरी आपलं जे आपल्याला बळ देणारं एक साधन होतं, ते दुरावत चाललंय आणि दुरावत गेलं आणि आपण कुठेतरी वेगळीकडे चाललोय. आपल्या जीवनाने एक वेगळीच दिशा घेतली आहे आणि ते जे मागचं सगळं होतं, ते कुठेतरी मागच राहिलं. मग ते सुटल्यामुळं काय होतं, की आता आपल्याला अ, आपल्या जीवनामध्ये सहजताच राहत नाही किंवा ती जी कामं असतात, जी आपण अगदी आनंदाने करायचो, ती आपल्याला आतून बळ देतात. ती आपल्याला स्वतःशी एकरूप ठेवतात. म्हणजे बघा, बऱ्याच जणांना आपले छंद जोपासताना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत असतात. म्हणजे छंदांमधून आपण व्यवसाय तर निर्माण करूच शकतो. आपलं काम त्याच्यापासून सुरू करूच शकतो. पण त्याचबरोबर जरी आपले छंद वेगळे असतील आणि आपली कामं वेगळी असतील, तरी देखील ते जे छंद असतात, ते आपल्याला ऊर्जा देतात आणि जेव्हा आपण त्या छंदांना जगत असतो, त्यावेळेला अगदी आतून आपण जगत असतो आणि तिथं आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळायला सुरुवात होतात आणि आपोआपच आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये, त्याचबरोबर आपल्या व्यावसायिक किंवा आपल्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा त्याचा उत्तम परिणाम आपल्याला दिसायला लागतो. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा आपल्या आंतरिक शक्तीशी जोडलं जायचं आहे. आपल्याला आठवायचं आहे, की अशी कोणती गोष्ट आहे, असं कोणतं वेगळेपण आहे, जे आपल्यामध्ये आहे, जे आपल्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. अशी एखादी गोष्ट जी आपल्यामध्ये कायम असते, पूर्वीपासूनच असते. म्हणजे बघा, असा एखादा विषय असतो, की ज्याचा अभ्यास आपण तासनतास करू शकतो किंवा अशी एखादी गोष्ट जी केल्यानंतर आपल्याला खूप ताकदवान वाटतं. अ, काहीतरी नवीन निर्माण केल्यासारखं वाटतं किंवा सगळा स्ट्रेस आपला निघून जातो. ती गोष्ट शोधून काढूयात. खूपदा ना
उगाचच उदास वाटत असतं आणि त्यावेळेला आपण आपल्यातलं हे जे आतलं आहे ना, जे आपल्या अंतर्मनात दडलंय, ते करायचं. म्हणजे बऱ्याचदा मला ज्या वेळी दुःख वाटतं, त्रास होतो, रडावं वाटतं, सगळं सोडून जावं वाटतं, त्या वेळी मी लिखाण करते. आणि अगदी 4 ओळी जरी लिहिल्या ना, तरी मला असं वाटतं, की मी नवा जन्म घेतलेला आहे किंवा मला अगदीच ताकदवान असल्यासारखं, की आता इथून पुढे मी काहीही करू शकते. ही जी एक मनात भावना आहे ती निर्माण होते आणि समोर कितीही मोठं संकट असलं, कितीही मोठं दुःख असलं, तरी त्यातून मार्ग आपोआप निघत जातो. मग हे लिखाण मी कधीपासून करते? अगदी लहानपणापासून करते. माझ्यातली ही जी गोष्ट आहे किंवा घर सजवण्याची गोष्ट. ज्या वेळी नकोसं वाटतं, उदास वाटतं किंवा मोटिव्हेशन हरवल्यासारखं वाटतं, त्यावेळी घराची साफ करणं असेल किंवा मग निसर्गामधला फेरफटका, झाडांचं बागकाम असेल, या गोष्टी मला आतून बळ देतात. तशा अनेकांच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्या आपल्या आत असतात. त्यापासून आपण दुरावले गेलेलो आहोत आणि म्हणून त्या गोष्टी पुन्हा आपण करायला सुरुवात करूयात. हा जो आपला मूळ गाभा आहे, या गाभ्याशी जर आपण जोडले गेलो, तर नक्कीच आपण नवनवीन गोष्टी आपल्या हातून आपोआप निर्माण व्हायला लागतील. जीवनाचा जो फ्लो आहे, तो अगदी सो चाललेला आहे. त्याच्यामध्ये रस यायला लागेल. आपण अशा अनेक गोष्टींकडे अट्रॅक्ट होतो आणि आपल्या अनेक जबाबदाऱ्यांमुळे आपण काय करतो, की स्वतःला तिथपासून दूर लोटतो. म्हणजे आपल्याला आपल्या आवडीच्या गोष्टी, आवडीची कामं बोलावत असतात. पण आपण तिथं स्वतःला थांबवतो. आपण तिथपर्यंत जाण्यासाठी स्वतःला रोखतो आणि आपण आपल्या मनाला सांगतो, की नाही आपल्याला ही कामं करायची आहेत, आपल्या या जबाबदाऱ्या आहेत किंवा आपले हे त्रास आहेत, आपली ही दुःख आहेत, यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि त्या विचारांमध्ये, त्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण गुरफटून जातो. पण ज्याकडे आपण अट्रॅक्ट होतोय, ते दिवसातून किमान 10-15 मिनिटं करून बघा 1 महिनाभर. बघा एक वेगळी अनुभूती येईल तुम्हाला आणि जीवन हे अनुभूती घेण्यासाठीच आहे. म्हणून अशा गोष्टींची अनुभूती घेऊयात ज्यामधून आपल्याला बळ मिळणार आहे आणि ते जे बळ आहे ते आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या उत्तम पार पाडण्यासाठी मदत करेल. वेळोवेळी आपल्या जीवनामध्ये बदल घडत जाणार आहेत. बदल हा निसर्गाचा नियम आहेच. काही बदल हे अटळ असतात, म्हणजे आपण ते थांबवूच शकत नाही. खूप विचित्र, खूप भयानक असे हे बदल असतात. अ, बऱ्याचदा या बदलांमधून आपल्यावरती अन्याय होतोय असं आपल्याला वाटतं. बऱ्याचदा तसं होतं देखील. अ, बऱ्याचदा या बदलांमुळे आपल्याला अनेक मोठमोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं आणि बऱ्याचदा अनेक बदलांमुळे अ, आपण एक चांगली जीवनशैलीकडे वळतो. बरेचसे बदल हे नकारात्मकच असतात. पण ह्या नकारात्मक बदलांना आपल्या हातातल्या कलेचा वापर करून त्यांना आपल्याला सकारात्मकतेमध्ये बदलायचं आहे. आणि हे आपण करू शकतो. म्हणजे प्रत्येक बदल हा वाईटच नाहीये. मोस्टली बदल हे आपल्याला सुरुवातीच्या काळात वाईट वाटतात. पण त्या प्रत्येक बदलामागे काहीतरी असं असतं, जे आपल्याला सांगत असतं, की हा बदल तुझ्यासाठी खूप गरजेचा आहे. कारण हे जर तू तुझ्यातलं बदललंस, तर पुढे जाऊन तुला ही गोष्ट मिळणार आहे. ती पुढे गेल्यावर आपल्याला कळते. कधी जर आपण आत्ता या नकारात्मक बदलाला सकारात्मकतेचं वळण दिलं तर आणि तरच पुढे जाऊन आपल्याला जे अचीव्ह झालेलं असतं ते यामुळे झालं, आपण स्वतःमध्ये हा बदल केला म्हणून झालं हे जाणवतं. आणि म्हणून ज्या वेळी आपल्याला वाटेल, की माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडतंय, बदल घडतोय आणि जो मला न आवडणारा आहे, पण त्यावेळी स्वतःला सांगायचंय, की मी इथं टिकून राहणार. मी यातून बाहेर पडणार आणि मी माझं आयुष्य घडवणार. कारण आपलं जीवन घडवणं हे आपल्या हातांमध्ये आहे आणि त्या हातांना आपल्या अंतर्मनाची जर जोड असेल, आपल्या आतल्या आवाजाची जर जोड असेल, तर माझ्यावर विश्वास ठेवा आपण काहीही अचीव्ह करू शकतो. आपण अनेकदा आपली दिनचर्या ठरवतो, पण त्याप्रमाणे ती होत नाही आणि म्हणून आपल्याला जितकं फ्लेक्सिबल होता येईल ना, तितकं आपल्याला फ्लेक्सिबल व्हायचंय. कुठेही गेलो, काहीही झालं, तरी मी माझे 100% कुठंच देण्यासाठी कमी पडणार नाही. अनेक जण जज करतील, अनेकांमुळे त्रास होतील, पण तरीही आपल्याला आपल्या मार्गावरती ठाम राहायचं आहे. आपल्याला आपलं
जे काम आहे त्याच्यापासून जो आपला फोकस आहे तो हलवू द्यायचा नाहीये. हे जर मनामध्ये आपण बिंबवलं ना, तर कधीही, कोणत्याही, कशाही परिस्थितीमध्ये आपण जुळवून घेऊ शकतो. आपला जन्म हा फक्त आपल्या इच्छापूर्तींसाठी झालेला नाहीये. या जगामध्ये इतरांनी जे करून ठेवलंय त्याचा उपभोग घेण्यासाठी आपला जन्म नाहीये. तर त्यापेक्षा काहीतरी वेगळं आपल्या हातून घडणं बाकी आहे. आपलं जीवन आपल्याला सांगतंय. अनेक अशा घटना घडतायत, की ज्यामधून आपल्याला कळतंय, की हे आपलं नाहीये आणि म्हणून ते आपल्यापासून दूर चाललंय. जे आपलं आहे, जे आपल्या हातून घडणं अपेक्षित आहे, ते आपल्याकडे आहे, पण आपण त्याला घट्ट पकडलेलं नाहीये. ते काय आहे, हे शोधण्याचा कधी तुम्ही प्रयत्न केला का? ओव्हर थिंकिंग आपण बऱ्याचदा करतो. पण मग आपल्या जीवनाचा हेतू काय असेल बरं? याच्यावर कधी आपण ओव्हर थिंकिंग केलंय? नसेल केलं तर करायला सुरुवात करा. माझ्या जीवनाचा हेतू काय असेल? माझं वेगळेपण काय असेल? माझ्यातली अद्वितीयता काय आहे? याच्यावर ओव्हर थिंकिंग करा. तुम्हाला तुमचं जीवन एका वेगळ्या उंचीवर जाताना दिसेल. जे गुण स्वतःमध्ये आहेत, जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतायत. अगदी तुम्ही मेहंदी उत्कृष्ट काढू शकत असला, तरी देखील त्यात काय करता येईल याचा विचार करा. किंवा रांगोळी तुम्ही छान काढताय, म्हणजे कित्येक जणांना मी पाहिलंय, की त्यांच्या दारामध्ये रोज एक वेगळी आणि छान रांगोळी असते. आता मला रांगोळी काढायला जमत नाही, मला मेहंदी काढायला जमत नाही. मी त्याचे क्लासेस केले, कोर्सेस केले, पण तरीही मला नाही जमलं. प्रत्येकाची एक वेगळी आवड असते आणि त्या आवडीसाठी सवड काढणं ही जबाबदारी आपली आहे. त्या रांगोळी आणि मेहंदी जी आपल्या हातून उमटतीये, ती एक कला आहे. आपण काहीतरी निर्माण केलेलं आहे. त्याला रिस्पेक्ट करा. म्हणजे अगदी रोजचंच ते आपलं रुटीन असतं बरं का. म्हणजे आपण सकाळी उठतो, मस्त अंगण झाडतो, छान रांगोळी काढतो किंवा आपली दारातली स्वच्छता करतो. रोज एक नवीन रांगोळी काढतो. पण ह्या नव्या रांगोळीकडे कधी तुम्ही स्वतःकडे असलेलं स्किल म्हणून पाहिलंय? त्यात तुम्ही काय वेगळं करू शकता म्हणून पाहिलंय? दारात आपण ती रांगोळी काढतो, आपली दिनचर्या आपण जगतो आणि सकाळी काढलेली ती रांगोळी आपण विसरून जातो. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी आपण नवी रांगोळी काढतो. किती सहजपणे आपण ती रांगोळी काढतो. प्रत्येकालाच हे रांगोळी काढणं जमणार नाहीये. पण या रांगोळीसारखं तुमचं काय वेगळेपण आहे, जे तुम्ही अगदी सहज करताय आणि विसरून जाताय? ते विसरून जातो आपण आणि दिवसभरामध्ये अनेक गोष्टी घडतात आणि मग आपण निरुत्साही होतो, निराश होतो, रडू लागतो. मग त्यावेळेला जर आपण पुन्हा रांगोळी काढली तर आपल्याला फ्रेश वाटेल ना? किंवा ह्या रांगोळी काढण्याच्या स्किलमध्ये आपण काहीतरी नवीन आणि विशेष करू शकलो तर याचा कधी आपण अभ्यास केलाय? अशी तुमची रांगोळी कोणती आहे? म्हणजे तुम्ही कोणतं काम छान पद्धतीने, उत्कृष्ट पद्धतीने करू शकता याचा विचार करा. माझ्या लिखाणाचा वापर करून मी अनेकांपर्यंत पोहोचायचं ठरवलं. म्हणजे माझ्याकडे वह्या बऱ्याच होत्या. पण त्या YouTube चॅनल सुरू केल्यानंतर 2-2.5 वर्षांनी मी त्या वह्या समोर घेतल्या आणि ते लिखाण तुमच्यापर्यंत मांडायला सुरुवात केली. तुमच्या पुढे मांडायला सुरुवात केली आणि मग ते तुम्हाला आवडायला लागलं. नाहीतर 2 वर्ष मी YouTubeवरती उगाचच काहीतरी वेगळं करत होते इतरांकडे पाहत आणि निराश व्हायचे. कारण मला रिस्पॉन्स मिळत नव्हता. पण माझं जे आहे, जो जीवनाचा हेतू आहे तो माझ्याकडे ऑलरेडी होता. पण तो मी साइडला ठेवला होता. तो मी लिहायचे आणि सोडून द्यायचे. ते कधी मी समोर आणलं नाही. पण त्याचा वापर करून आज मी अनेक कार्यशाळा घेते. आम्ही तिघी जणी एकत्र कार्यशाळा घेतो किंवा मी माझं चॅनल चालवते. का? कारण माझ्या जीवनाचा हेतू मला सापडला. माझं वेगळेपण जे आहे, जे अत्यंत साधं वाटू शकतं, पण त्याला मी एक वेगळी जोड दिली आणि त्यामध्ये सातत्य ठेवलं आणि तिथं टिकून राहण्यासाठी मी सदैव प्रयत्न केलेत आणि म्हणून मी इथपर्यंत येऊन पोहोचले. तसं तुमचं वेगळेपण काय आहे? तुम्ही जर YouTube चॅनल सुरू करू शकत नसला, तर तुम्ही नक्कीच वेगळं काहीतरी करू शकता ना? त्यामुळे प्लीज तुमचं वेगळेपण शोधा. स्वतःच्या अंतर्मनाशी कनेक्ट व्हा आणि तुमच्यातली अद्वितीयता शोधून काढा. हे जीवन खरंच खूप छान आहे. आपल्याकडे वेळ खूप आहे आणि तो वेळ कमी देखील पडणार आहे. कारण आपल्याला खूप काही करायचं आहे. आपल्याला कुठेतरी काहीतरी या जीवनामध्ये कॉन्ट्रिब्यूट करायचं आहे. आपल्याला असंच येऊन मरून जायचं नाहीये. छान दिवसभर काम केल्यानंतर आपल्याला किती छान झोप लागते. अगदी तसंच जीवनामध्ये आपण
काहीतरी वेगळं आणि छान केलं तर नक्कीच आपल्याला उत्तम मरण येईल किंवा मरत असताना आपल्याला समाधान असेल आणि त्यासाठी आपल्याला आयुष्यभर जगडायचंय. जगडायचंय असं मी म्हणणार नाही. अ, आपल्यामधले जे गुण आहेत, आपल्यामधली जी कला आहे, तिचा आनंद घ्यायचा आहे. त्याची अनुभूती घ्यायची आहे. कारण त्याने आपलं जगणं सजणार आहे. त्यामुळे प्लीज तुमच्यातली अद्वितीयता शोधा आणि उठा, कामाला लागा. शेवटपर्यंत आजचा आपला हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. खूप, खूप, खूप कृतज्ञता. आपल्या चॅनलवरती 50,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे आणि तुमच्यामुळे हा आनंद मला मिळालाय. त्यामुळे सदैव मी तुमची ऋणी आहे. तुमचं माझ्यावरचं प्रेम असंच राहू द्यात. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.